वाला माणूस कोण आहे? की जो हॉस्पिटल पूर्ण बाबा मॅनेजर, आपण कसं म्हणतो एका कंपनीला मॅनेजर, असं कोण आहे? क्लर्क असते की क्लर्क आहे, पुढे ते जे क्लर्क असतील तुमचे त्यांना सांगा की इमर्जन्सीला पेट्रोल डिझेल जे काय असेल तुमच्या गाडीमध्ये पाहिजे. ओके, गाडीमध्ये पाहिजे. तुम्हाला अडचण कुठे येते, कोण देत नाही तुम्हाला? जिल्हा परिषद देत नाहीये, तुमचा आरोग्य विभाग देत नाहीये, ते सांगा. त्यांना बोलूया. एवढं केलंच कसं काय? म्हणजे साधी गोष्ट पेट्रोल डिझेल आणि एकदा तुमचं कार्ड आलं जी काय तुम्हाला गरज लागेल की आउट ऑफ द वे जाऊन आम्ही पण करायला रेडी. पण आता ह्या गोष्टी कुठं तर बॅकलॉग त्याचा आता का म्हणजे आजपासून आपली ॲम्ब्युलन्स चालू पाहिजे. त्या ड्रायव्हरला एकदा फोन करून विचारायचं तू येणार आहेस का नाहीच येणार आहे. पैसे ड्रायव्हरला इमर्जन्सी कॉल करून ठेवा की बाबा 10 मिनिटात तुम्ही या म्हणून. इमर्जन्सी ड्रायव्हर असेल त्याची पण नोंद करून घेऊया. ड्रायव्हर वाटलं मला कुठलाही त्याला काय असेल त्याचे पैसे आपण देऊया. आज सकाळी आपण सर्वजण आपण वाठार पीएससी मध्ये जमलेलो आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की लोकांसाठी ज्या पीएससीच्या माध्यमातून सोयी सुविधा दिल्या जातात त्या अपुऱ्या प्रमाणात आहेत. त्यातली सर्वात मोठी जी आम्ही आत्ता यासाठीच आलेलो आहे, सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती 108 नंबरची ॲम्ब्युलन्स. आता आपण जर पाहत असाल तर आपलं हे वाटा स्टेशन गाव हे NH4 आपल्या हायवेवर येतं. आता मी बोलणार आहे पूर्ण गाणासाठी. तर वाटा स्टेशन बरोबरच तळवळे असेल, देऊर असेल, तसेच प्रत्येक गावाला एक चौक आहे की ज्याच्यामध्ये 2 गावांमधले रस्ते येऊन मिळतात. तर या सर्व ठिकाणी ॲक्सिडेंट्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि हा मेन हायवे वाठारचा आपला मेन हायवे असल्यामुळे या ठिकाणी रोज एक ॲक्सिडेंट होतो आहे. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांना इथे ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही आहे. ॲक्च्युली पाहता की दवाखान्याकडे ऑलरेडी एक ॲम्ब्युलन्स आहे, पण त्या ॲम्ब्युलन्सला वेळेवर ड्रायव्हर नाही किंवा ती ॲम्ब्युलन्स वेगळ्या कारणासाठी ठेवलेली आहे हे वारंवार सांगण्यात येतं. कधी कधी सांगण्यात येतं की इथे पेट्रोल डिझेल नाही आहे गाडीमध्ये. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी 108 नंबरची ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून द्यावी. जोपर्यंत आता प्रत्येक वेळेस बोललं जातं की हे तुम्हाला अप्रूव्ह झालेली आहे, मान्यता आलेली आहे, पण या आता त्या गोष्टीला टाईम लागणार असेल तर आम्हाला ही ॲम्ब्युलन्स 108 म्हणून किंवा और पूर्ण सगळ्या सुविधांसाठी वापरली जावी ह्यासाठी आम्ही आज इथे PSC मध्ये आलेलो आहे. आणि ही आम्हाला ॲम्ब्युलन्स आजच्या आज किंवा तुम्हाला मान्यता हवी असेल तुम्ही 2 दिवस घेऊन पूर्णतः आम्हाला लोकांच्या सेवेसाठी ती अवेलेबल करून द्यावी. आत्ताच आपण पाहतोय तर एका 2 दिवसामध्ये 2 घटना झालेल्या आहेत. पहिल्यांदा आमच्याच गणातील नरवाडीचा एक युवक त्याचा तळीय भागामध्ये ॲक्सिडेंट झाला. त्याला तळीय भागातून वाठारमध्ये आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स नव्हती. वाठारमध्ये आल्यानंतर थोडेसे उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा सातारला पुढील उपचारासाठी नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती. जी ॲम्ब्युलन्स अवेलेबल होती दुसऱ्या कारणासाठी होती, ड्रायव्हर नाही, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या. पण आता आमची कसलीही मानसिकता नाही आहे की जेणेकरून जास्त दिवस जास्त आता होईल अलावट येईल वगैरे. लवकरात लवकर आम्हाला ही ॲम्ब्युलन्स अवेलेबल करण्यात यावी ही आमची इच्छा आहे. आमचे एक वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचे एक कर्मचारी आहेत, गोपाळ समाजातले, त्यांच्याही मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता हायवेला. त्यांनाही अशा प्रकारे ॲम्ब्युलन्सची सेवा न मिळाल्यामुळे त्या मुलाचा जीव गेला. या सर्व गोष्टी पाहता आपण आणखी किती दिवस या गोष्टीची वाट पाहायची हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ही ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी.
यासाठी आम्ही इथे आमच्या पंचक्रोशीतले सर्वजण इथे PSC मध्ये आलेलो आहेत.